हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. तर अजून एका दिवसाची मस्त छान अशी सुंदर सुरुवात जी आहे ती झालेली होती. मस्त सुरुवात आज व्हिडिओला भोलेबाबांच्या दर्शनाने, गणपती बाप्पांच्या दर्शनाने केलेली होती. कारण का तर कालच्या दिवशी संकष्टी होती. रोज तर मंदिरामध्ये जातेच, पण म्हटलं गणपती बाप्पांचंही दर्शन होईल. तर संकष्टीच्या दिवसाचा व्हिडिओ म्हणजेच कालचा व्हिडिओ आहे बुधवारचा. तर दूध वगैरे आलेलं होतं, तापवायला ठेवलेलं होतं. उपवास असल्यामुळे यांना ना बाहेर जायचं होतं जरा. तर त्यासाठी म्हटलं सकाळी आता नाश्त्यासाठी तर उपवासाच्या दिवशी आपण एकदाच फराळ वगैरे सकाळी थोडं उशिराच करत असतो. तर काय देऊयात म्हटलं, तिकडनं यायला जरा उशीर होणार होता यांना. त्यासाठी ठरवलं म्हटलं चला आता मस्तपैकी छान असा ड्रायफ्रुट्सचा शेक जो आहे ना, तो यांना तयार करून देते. काजू, बदाम आणि आपलं 10-12 खजूर घेतलेले होते. त्यांच्या बिया वगैरे काढून घेतल्या आणि मिक्सरमध्ये मस्त छान असं बारीक फिरवून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये मी दूध घातलेलं आहे. दूध मी आधी तापवायला ठेवलेलं होतं, पण नंतर असा शेक बनवूयात असं ठरवलं. त्यामुळे मग गॅस बंद केला आणि थोडं थंड नॉर्मलच दूध मी आता याच्यामध्ये घातलेलं होतं. कारण कालचं फ्रीजमधलं थंड दूध नव्हतं आणि अर्जंट होतं बनवणं. त्यासाठी मस्तपैकी छान असा शेक आहे ना, सकाळी उपवासाच्या दिवशी जर बाहेर वगैरे जायचं असेल कुठे जेंट्स लोकांना म्हणा किंवा काही जास्त उशीर लागणार असेल, मस्त छान असा शेक एक ग्लासभर दिला ना, तर बराच वेळ आपण त्याच्यामध्ये निघू शकतो आपला. किंवा चहाची पण आपल्याला गरज नाही आहे मग त्यानंतर. तर असा शेक त्यांना करून दिलेला होता. त्यानंतर मग आपलं रोजचं जे काही रुटीन असतं, देवपूजा वगैरे जी काही कामं असतात घरातली, त्यांना सुरुवात मग मी करत असते. एकदाचं पोटापाण्याचं बाहेर जाणारं जे कोणी घरातलं व्यक्ती आहे, त्यांचं व्यवस्थित छान आपलं झालेलं असलं ना, तर मग आपण आपल्या कामं व्यवस्थित होत राहतात आणि वेळेवरती मग सगळी कामं करताही येतात. आधी कोणाची काही घाई वगैरे असली घरातील, तर आधी त्यांचं आपल्याला बघावं लागतं आणि त्यानंतर मग पुढचे आपले कामांचं रुटीन आपलं सुरू होत असतं. देवपूजा वगैरे झाली आणि त्यानंतर मला घरातलं हे बेडवरचं बेडशीट वगैरे आहे ना, ते चेंज करून घ्यायचं होतं. आज बेडशीट वगैरे बाहेर काढलेलं होतं धुण्यासाठी, तर ते चेंज करून घेतलं. जरा 8 दिवसातनं एकदा तरी बेडशीट वगैरे चेंज झालेलं असलं, की जरा घरातील फ्रेश असं आपल्याला वाटत असतं, धुतलेलं, स्वच्छ, व्यवस्थित राहिलं की. कारण 8 दिवसानंतर बेडशीट खराबच होऊन जातं आपलं. त्यामुळे आठवड्यातून 1 दिवस असतो, की त्या दिवशी पूर्ण बेडशीट, सोफ्याची कव्हर वगैरे आज बेडशीट वगैरे काढलेलं होतं. एखाद्या दिवशी सोफ्याची कव्हर म्हणजे असं अल्टरनेट करून एक जी कामं आहेत ना, ती माझी चालू असतात. आज बेडरूममधलं काढलेलं होतं. शनिवारी शक्यतोवर हॉलमधलं असतं. त्यामुळे मी इतर दिवशी काही काढत नाही. हॉलमधली कुठलीच साफसफाई नसते. फक्त डेलीची जी काही असते ना आपली, तीच. झाडांना पाणी घालून घेणं किंवा बाल्कनी वगैरे झाडून वगैरे पुसून घेणं, झाडू, लादी वगैरे जे असतं तेवढंच. झाडझटक रोजची आपली क्लिनिंग असते ती. शनिवारी थोडी डीप क्लिनिंग असते हॉलची. चला, झाडांना मस्त छान असं रोजच्या रोज पाणी फक्त घालत आहे तरीसुद्धा इतकी मस्त छान हिरवीगार झाडं. फक्त पाण्याची गरज आहे झाडांना आणि मस्त छान अशी झाडं आपली झालेली आहे. मोगऱ्याला बघा किती कड्या आहेत. मस्त छान असं फूल पण आलेलं आहे. रोज फुलं येत आहेत. हे बघा, प्रत्येक फांदीला कड्या आहेत. मस्त छान आता मोगरा बहरला आहे. चला, हे एक तोडून घेते भोलेबाबांसाठी. बघा किती मस्त फुल आलेलं आहे. काही दिवसांनी ना व्हाईट होऊन जातं ते येलो कलरचं फूल. सदाफुली किती बहरली आहे तर आपली. सध्या फुलं खूप कमी येत आहेत. आमचा जो फुलवाला आहे ना, त्याच्याकडून मी फुलं आणून ठेवते, पण खूप कमी प्रमाणामध्ये फुलं. बाहेर फुलं जास्त मिळत नाहीत आणि म्हणजे फ्रीजमध्ये जरी ठेवले ना, तरी अशी
संध्याकाळपर्यंत फुलं जरा हेच होऊन जातात, कोंबल्यासारखी उन्हाळा असल्यामुळे होतं. चला त्यानंतर मग आपली स्वयंपाक तर आज काही नव्हता. मस्त साबुदाण्याची खिचडीच बनवलेली होती आणि मी ज्या दिवशी आमची संकष्टी येते ना, त्या दिवशी आम्ही 4 जणांसाठी मी खिचडी बनवलेली असते साबुदाण्याची. कारण या दोघींनाही साबुदाणे खूप जास्त आवडतात आणि इतर जेवण ते करत नाही त्या दिवशी. त्यामुळे मी त्यांच्यासाठी सुद्धा साबुदाण्याची खिचडी, आमटी आणि मिरच्या ज्या आहेत त्या आमच्यासाठी तोडून घेतलेल्या होत्या. तर असं झालेलं होतं दुपारचं. त्यानंतर दुपारनंतर मी काही शूट वगैरे काहीच केलं नाही. संध्याकाळचं टायमिंग आहे आता हे आणि सकाळी मी ना छोले भिजत घातलेले होते जरा. तर ते आता दिवाबत्ती वगैरेच्या आधी म्हटलं जरा शिजवायला टाकून देते कुकरमध्ये. थोडं उशीरच झालेला होता मला छोले भिजत घालायला. तर थोडा वेळ म्हटलं शिजतील व्यवस्थित. तर गरम पाण्यात टाकलेले होते तरीही मी. मग भिजले होते. आता म्हटलं शिजवायला टाकून देते. तोपर्यंत दिवाबत्ती वगैरे होईपर्यंत छान व्यवस्थित शिजून जातील ते. तर सुरुवातीला आधी तेलामध्ये ना थोडीशी नॉर्मल जिरे, मोहरी आणि हळद टाकून फोडणी वगैरे देऊन जर छोले शिजवून घेतले ना, तर छान अशी चव आपल्या भाजीला येत असते छोलेच्या. तर तेच केलेलं होतं. तेलामध्ये मस्त जिरे, मोहरी वगैरे टाकलेली होती. थोडी हळद टाकलेली होती आणि छोले टाकलेले होते. छोले जरा भिजत घालताना आज माझ्याने जास्तच भिजत घातले गेलेले. तर थोडे ठेवले मी बाजूला आणि मस्त छान असं परतवून घेतलेलं आहे आणि पाणी टाकून शिजवून घेतलेले होते. असे ना काही वेळा लहान मुलांना नुसते सुद्धा असे पिवळे शिजवलेले असले ना तर खायला छान लागतात आणि जेवढं मीठ भाजीला लागेल ना तेवढं थोडं कमी घातलेलं होतं मी याच्यामध्ये. म्हटलं नंतर घालता येईल परत आपल्याला. सध्या जेवढे छोले मी टाकलेले होते ना शिजवण्यासाठी तेवढंच मीठ मी याच्यामध्ये घातलेलं होतं. 1.5 ग्लास पाणी घातलं आणि मस्त छान असं शिजवायला ठेवून दिलेले होते. त्यानंतर संध्याकाळची आपली रोजचीच देवपूजा वगैरे जी आहे ना, ती करून घेतलेली होती. थोडीफार पूर्वतयारी एकच म्हटलं उपवास आहे, थोडंफार पटकन स्वयंपाक वगैरे जो आहे तो होऊन जाईल त्यासाठीच हे शिजवायला टाकणे. तर देवपूजेनंतरच मी स्वयंपाकाला सुरुवात वगैरे जी आहे ना, ती करत असते. चला संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आमची घड्याळ 15 मिनिटं पुढे आहे आणि देवपूजा वगैरे झालेली आहे. मस्त दिवा वगैरे लावून झालेला आहे आणि बाहेर उजेड तुम्ही बघू शकता किती उजेड आहे. अजून 7:30 वाजलेले आहेत तरीसुद्धा किती. आणि हिवाळ्यामध्ये 6 वाजले तोपर्यंत अंधार होतं, कारण सिद्धीला स्कूलमधून आणलं की तोपर्यंत पूर्ण काळोख झालेला असतो. पण सध्या त्यामुळे देवपूजा ही जरा मी 7 वाजेलाच सुरुवात करते देवपूजेला, नाहीतर हिवाळ्यामध्ये थोडं लवकरच 6:30लाच करत असते. पण आता सध्या छोले लावून झालेले आहेत. स्वयंपाकाचं बघते आता, पुरी करायची का चपाती करायची आता ह्या दोघी काय म्हणतात त्याच्यावरती आहे. बघते आता. चला आता जाते किचनमध्ये. काय बघ मी पुरीच करेल आता. चला छोले झाले असतील कारण आधी शिजवायला टाकून ठेवून दिलेले होते मी. पूजा वगैरे होईपर्यंत होतील. मग नुसतं वाटण करायचं, जास्त काही नाही. कच्चा कांदा टोमॅटोचंच वाटण करणार आहे आज. कांदा टोमॅटो वगैरे कट करून घेतलेला होता आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे फिरवायला घेतलेलं होतं. आता दिसत आहे हे खूप जास्त झालेलं होतं भांड्यामध्ये. थोडं म्हणजे मी आधी टोमॅटोची पेस्ट करून घ्यायला पाहिजे होती आणि नंतर मग कांदे. बघू शकता तुम्ही भांड्याची हालत काय झालेली आहे. तर आपल्या मिक्सरची अवस्था कशी झाली असेल ते मी तुम्हाला काही दाखवलं नाही, कारण ते आवरण्यामध्ये माझे पूर्ण 10 मिनिटं जी आहेत ना ती गेलेली होती आणि ते मी तुमच्यासोबत काही शेअर केलं नाही. असं आपल्याला कळतं की हे जरा याच्यात जास्त होत आहे, तरी कधी-कधी आपल्याकडून ह्या अशा चुका ज्या आहेत ना त्या होत असतात. तुमच्यासोबतसुद्धा नक्की होत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला बनवायला घेतलेलं होतं. शेवटी स्वयंपाक आपला जो आहे तो करायला सुरुवात केलेली होती. मस्त तेलामध्ये आपलं जे काही मसाले असतात, जिरं घातलेलं होतं आधी, लाल तिखट, धना पावडर वगैरे हे घातलेलं होतं. एक तमालपत्र घातलेलं होतं. नंतर आपला छोले मसाला घातलेला होता. आपलं वाटण तयार करून घेतलेलं होतं. कांदा, टोमॅटो आणि लसूण घातलेला ते याच्यात टाकलेलं होतं. छान व्यवस्थित असं तेलामध्ये मस्त परतवून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकून परत शिजवून घेतलेलं होतं चांगलं छान असं वाटण. नंतर छोले घातलेले आहेत. छोले मी थोडेसे स्मॅश करून घेतलेले होते, कारण छोले जास्त घरामध्ये कुणाला आवडत नाही आणि ही भाजी माझ्याने आज जरा जास्तच झालेली होती. म्हणजे आम्हाला 2 टाईम होईल एवढी भाजी ही झालेली होती आणि मी एकदाचाच स्वयंपाक करत असते 2 टाईमाचं. परत एकदाची भाजी बनवून झाली की ती परत दुसरं कोणी नंतर खात नाही आमच्या इथं.
पण चला आज बनवलेली होती आणि छोले ह्या दोघींनाच आवडतात, सिद्धी आणि वेदुंत्यांना. आणि वैभव माझ्याकडे असायचा ना, त्याला खूप जास्त आवडायचे. आता तो गेल्यापासून मी छोलेची भाजी ही फर्स्ट टाईम केलेली आहे. हा सगळा गोंधळ आजच्या जेवणामध्ये झालेला होता. तर चला, पण तरीही छान झालेली होती हां बरं का छोलेची भाजी. आणि मस्त छान असं जेवण वगैरे केलं. त्यासोबत नंतर मी रसही केलेला होता, पण ते तुमच्यासोबत काही शेअरच केलं गेलं नाही. मस्त छोलेची भाजी, पुरी आणि पापड तळून घेतलेले होते. त्यानंतर कडधान्य काही मी सकाळी भिजत घातलेलं होतं ना, ते इथं चाळणीमध्ये नितळवायला ठेवले आणि नंतर मग कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवून देणार आहे. चला ताईंनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्याच्या छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी